गायची फुलं असते कमेंट करून सांगा फक्त. अरे सूर्य एवढं बस झालं आता मोठा आपण पूर्ण हे येईल सगळं याला तेवढं डेट आहे. सनफ्लावर आहे, सनफ्लावर आहेत ना. मोठी फांदी हे कुठली फुलं आहे? फुलं सनफ्लावर सारखी जाते बघा, सनफ्लावर आहेत ना. तर काय आता ह्या पॉईंटला आलो आहे आणि इथं आल्याच्यानंतर दादाला बोललं की कासव आपल्याला बघायला भेटेल काय. तर तो बोला तुला कासव, मगर, डॉल्फिन विल्फिन सगळं बघायला भेटेल. मी भाई खुश झालो, म्हटलं आपल्याला व्हिडिओमध्ये डॉल्फिन सगळं दिसणार. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज जातो आहे खूप दिवसांनी, म्हणजे फर्स्ट टाईम जातो आहे मंडणगड साईडला प्रिवेडिंगला. मी आहे, जेवण आहे आणि आपला ओमकार. तर जाऊ जरा प्रिवेडिंग शूट आहे याचं, ह्याच्यासोबतच जातो आहे. 3 दिवस तिकडेच आहे, 7, 8, 9 आणि जरा बघू प्रिवेडिंगला काहीतरी नवीन लोकेशन वगैरे. मी फर्स्ट टाईम आपल्याला आज लोकेशन पूर्ण फिरणार. उद्या शूट, परवा संध्याकाळी रिटर्न. तर डायरेक्ट जाऊ आता खेडमध्ये. खेडमधून तिथून तर 1-2 वस्तू घ्यायच्या आहेत, तिथून डायरेक्ट मग मंडणगड. तर काय आता अतूट प्रयत्नानंतर आम्ही आलो मंडणगडला. हे गाडीत आता सामान लोड करायचं आहे आणि आम्ही घेतला एक गिटार, सॉरी विणा. तर बघ जर पाणी पित आता गाडी लोड करतो आहे मी इथे, बॅग वगैरे सगळं भरतो आहे आणि इथून डायरेक्ट वेळास. तर लेट्स सी. फर्स्ट टाईम मंडणगडला आलो आहे. ह्याच्या आधी पण आलो होतो एकदा शूटला, पण काय एवढं माहीत नव्हतं. 2017 किंवा 2018ला आलो होतो. 2017 किंवा 18ला आलो होतो आणि आत्ता परत आलो. आता इथून बघू, 3 दिवस इथेच मुक्काम असणार आहे. त्यानंतर पुन्हा चिपळूणला. येते आवाज. तर गाईज आता मी ते वेळासमध्ये पोचलो आहे आणि गाडी वगैरे तिथे पार्क केले. ओके, तर गाडी वगैरे तिथे पार्क केले आणि इथे जेवायला. तर बघू जेवण वगैरे काय आहे आणि इथून लगेच शूट जेवून जायच्या नंतर लगेच शूटला जायचं आहे बीच साईडला. तर मग तुम्हाला लोकेशन दाखवतो. गायचीच फुलं असते कमेंट करून सांगा फक्त. अरे सूर्य एवढं बस झालं आता मोठा आपण पूर्ण हे येईल सगळं याला तेवढं डेट आहे. सनफ्लावर आहे, सनफ्लावर आहेत ना. मोठी फांदी हे कुठली फुलं आहे? फुलं सनफ्लावर सारखी जाते बघा, सनफ्लावर आहेत ना. अरे वाटतं रे, वाव, सी दिस. उद्याला ठेव. अरे पण हे बघ, याचं वर्ण पाडणार बिंडणार नाही ना, असं दिसतं बघ याचं. हे बघ गाईच. आता इथं अंडे असतं ना, अंड्या हां आता इथं अंडे असतं ना, हां ह्या दगडात पण दिसला नसतं. ओळखा भाऊ अंड्या कुठे असं मला लागलं. तर गाईज आता इकडं आम्ही फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे आता परत जातोय आम्ही शूटला. कुठे? ह्या साईडला की ह्या साईडला? तिकडे इकडे जाणे का इधर 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 इधर. तर इकडे पुढे कुठलं रे? टर्टल पॉईंट आहे. मी क्रॉकोडाईल बोलणार होतो. टर्टल पॉईंट आहे. इथं टर्टलचं फेस्टिवल असतो. तर ते पण स्पॉट बघू. पण ते आता नसतं, फेब्रुवारीमध्ये असतं. पण ती खूप फेमस आहे. तर ते बघायला जाऊ आम्ही आता. तिथं शूट करायला जातोय. बघू छोटे छोटे दिसले कासव तर तुम्हाला दाखवतो. तर काय आता ह्या पॉईंटला आलो आहे आणि इथं आल्याच्यानंतर दादाला बोललं की कासव आपल्याला बघायला भेटेल काय. तर तो बोला तुला कासव, मगर, डॉल्फिन विल्फिन सगळं बघायला भेटेल. मी भाई खुश झालो, म्हटलं आपल्याला व्हिडिओमध्ये डॉल्फिन सगळं दिसणार. आणि इथं आल्यानंतर हे बघा, ही मगर, हा कासव, हा डॉल्फिन. काय म्हणजे मला वाटलं रिअलमध्ये बघायला भेटेल, पण माझा पोपट झाला. पण इथं खरं हा टॉर्टल पॉईंट आहे. इथं फेस्टिवल होतो फेब्रुवारी महिन्यात. आता पुढे जाऊन तो बीच पण बघू आणि इथंची माहिती दिली. हे बघा, ही पूर्ण माहिती दिली. ज्यांना वाचे त्यांनी स्टॉप करून ही माहिती पूर्ण वाचा. हे तर काय आमच्या चिपळूणला तर रस्त्यावरती येतात मगर, तुम्हाला तर माहितीच असेल. कासव पण असतात, गुहागर साईडला कासव असतात. डॉल्फिन पॉईंट आपल्या अंजनवेल साईडला डॉल्फिन पॉईंट आहे. तर सगळं आपल्या कोकणमध्ये. मला वाटलं रिअलमध्ये बघायला भेटेल, पण नाही रिअलमध्ये बघायला भेटेल. जर तुम्हाला टॉर्टल पॉईंट बघायचं असेल तर तुम्ही वेळास या गावी या. इथं फेब्रुवारी महिन्यात टॉर्टलचं फेस्टिवल भरतं. इथं खूप अशी गर्दी असते, फेमस आहे स्पॉट. आणि ह्या स्पॉटला आता आपण करणार आहे प्री वेडिंग. इकडे समोर बीच आहे, आता जायचं आहे. प्लॅस्टिकचे महाकाय भूत
नकळत करेल निसर्गाचं गिळंकृत. भारी लिहिले. एक नंबर स्पॉट आहे. गोवाकरसारखंच आहे पण थोडं वेगळं आहे. मस्त आहे, पूर्ण शांतता आहे. दम लागला आहे. आता जाऊ सनसेट खाली यायच्या थोडं आधी आम्हाला शूट करायला लागेल. एकदा सनसेट जर खाली आला, सनसेट पूर्ण झाला तर शूट करून काय फायदा नाही. तर चला, सगळे पुढे गेलेत तिकडे पुढे गेलेत आणि मी अजून पाठीच आहे. टॉर्टाईल, कासव, मगर आणि डॉल्फिन बघायला थांबलो. बघायला काय भेटले? त्यांचे स्टॅच्यू. 2 दिवस इथेच आहे वेळास गावी. आज स्टे करून उद्या स्टे करणार. परवाला संध्याकाळी रिटर्न चिपळूणला आपल्या गावी. सो तोपर्यंत ब्लॉग शेवटपर्यंत बघा. नवीन काय दाखवता येईल तेवढं दाखवतो. म्हणजे आजचा ब्लॉग असेल फक्त वेळास एक्सप्लोअर करायचा. नवीन स्पॉट, नवीन प्लेस दाखवायचा प्रयत्न करेन तुम्हाला. सो बघा शेवटपर्यंत. काय करतोय अंकुश? शूट चालू झालं आहे फायनली. सनसेट व्हायचे त्यामुळे शूट करून घ्यायचं आहे. सनसेट आणि हा आमच्यासोबत मित्र आला आमच्यासोबत. ए मित्रा डॉगेश बाय. मित्रा 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 हाय कर. ॲटिट्यूड इग्नोर करतोय. चलो जावा. अंकुश इथे फोटो काढतोय. अंकुश इथे कॅन्डिड फोटो काढतोय. राच रुच काही संदेक अच्छा ना बा. एक नंबर. ते केस ना पुढं याच्या डायरेक्ट फेसवरती येत आहेत. पण अंकुश इथली हे काळी वाळू आहे इथे बघ. काळी वाळू आहे. मी काय म्हणतोय इथे काळी वाळू काय इथे तुला माहिती आहे रिझन? निसर्गाची दैवी देण आहे आपल्याला काळी वाळू. आता आमचं सगळं झालेलं आहे शूट. तर अंकुश आहे ना आता बाहेर आहे. प्रँक करणार आहोत. आता प्रँक करणार. आता आम्ही गाडीचा दरवाजाच ओपन करणार नाही. कुठं आहे तो? विंडो खाली करतो. अंकुश इथे आहे. गाईज अंकुश आता पाठी राहिलाय. धावत येतोय. हा बघा हे असू दे. हा बघा. मी येईन चालत. उद्या भेटू. तर गाईज लोकेशन फिरून आम्ही शेवटी ह्या लोकेशनला आलो आहे. हा आता नवीन ब्रिज बनतो आहे. इकडे वेळास गाव आहे आणि तिकडे हरिहरेश्वर. हा ब्रिज झाला की एक नंबर रुटिंग होणार आहे जाण्यासाठी. नाही तर इथून तोपर्यंत सगळे बोटीने जातात. पण हा जेव्हा सरकार बनवेल रूट, हा ब्रिज बनवेल, तेव्हा ट्रॅव्हलिंग करायला एक नंबर वाटेल. आणि आता इथे आम्ही एक लोकेशन बघितलं पुढे, तो पण लोकेशन तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा इथे रस्ता, साईडला समुद्र. एक नंबर वाटतं लोकेशन जाण्यासाठी. ते म्हणजे शूटसाठी एवढं खास नाही आता सध्या. तिकडे पुढे आहे त्या साईडला लोकेशन आहे शूटसाठी. आणि हो पाणी वाढलं नाही तिथे. तर गाईज आता आम्ही आलो लाईट हाऊसला. आणि हे वेळाचं लाईट हाऊस आहे. इथून पुढे एक तो सीन दिसतो, तो भारी दिसतो, तो मग दाखवतो मी. ओ माय गॉड. तुम्ही पण एन्जॉय करा. वेट. कैसन बा आहे की नाही भारी. आणि आता आम्ही आलो ह्या लोकेशनला. तिथे ती होडी पण आली. आय थिंक ती वाळू काढण्याची होडी असेल आय थिंक. संध्याकाळचं लोकेशन आहे. सकाळी इथं भरती होऊन गेले आय थिंक, कारण की पाणी इथपर्यंत आलेलं दिसतंय बघा. हे पाणी तर खाली आहे. तर हा लोकेशन मॅप आहे. इथं पण एक शूट होईल. तुम्हाला मी आता खाली दाखवतो. तिथं मग असे जो तुम्हाला वरतून व्ह्यू दाखवला तो तुम्हाला आता खालून दाखवतो व्ह्यू. इथं आपल्या गुहागर साईडला तरी पांढरी वाळू असते, पण इथं तशी वाळू नाही, तर ब्लॅक वाळू आहे. पण त्या ब्लॅक वाळूमध्ये पण फोटो भारी येतात. काल एक शूट केलं आम्ही. ऐकलं पायात मी जात आहे बघा.
हां, तर ह्या ब्लॅक वाळूमध्ये पण फोटो भारी येतात. काल आम्ही एक शूट केलं, तो तुम्ही बघितला असेल आधीचा पार्ट. सगळं सगळं दम लागतं कसं कळत नाही. ते बघा काहीच कैसन बा. चला तर जाऊ डायरेक्ट घरी, आंघोळ विंघोळ करून नाश्ता विष्टा करून परत येऊ इथे शूटसाठी. सो आधी आम्ही फक्त लोकेशन बघायला आलो होतो, आता लोकेशन बघून झालं आहे. आता डायरेक्ट घरी नाश्ता विष्टा करू, फ्रेश वगैरे येऊ आणि परत इथे शूटला येऊ. इथे नाही तर कुठलं तरी दुसरं लोकेशन बघू आणि शूटला येऊ. तर मग हा लोकेशन कसं वाटतं ते मग कमेंट करून सांगा. कारण की या लोकेशनला मी फर्स्ट टाईम आलो, या डेस्टिनेशनला, या वेळा गावाला. सो मला पण नाही माहिती एवढं. जे हे प्लेस मला दाखवत आहेत तोच प्लेस मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे. कारण की मला ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे प्लेस कोणते माहीत नाहीत. जे ह्या ठिकाणी कोण बघत असेल मंडनगड साईडचं वगैरे, तर त्यांनी कमेंट करून सांगा की असे नवीन नवीन प्लेस आहेत. नेक्स्ट टाईम जर कोणत्या कारणाने ह्या साईडला यायचं झालं तर ते नवीन नवीन प्लेस आम्ही एक्सप्लोअर करू. सो चला आत्ता पुरतं एवढंच. डायरेक्ट जाऊ घरी, फ्रेश वगैरे होऊ आणि परत येऊ शूटला. भेटू थोड्या वेळात. तर गाईज माझं शूट करून झालं आहे, फोटो वगैरे घेऊन झाले आहेत. आता हा फक्त व्हिडिओ घेतो आहे. तर गाईज शूट चालू असताना आम्हाला काय भेटलं बघा. खेकडा. ओ जिवंत आहे ना? दिस इज कॉल्ड खेकडा. जिवंत आहे बघ, डोळे कसे मिळतात बघ. समुद्रातला खेकडा आहे. समज बघ, हा चावला नाही, त्याचे आंगडे छोटे आहेत. छोटे म्हणजे काटेत त्याच्या आंगड्याला. अरे मग काय करणार नाही, ते लागणार ना आंगड्या. दाखव, दाखव. नको नको नको. नाही बघतो तुझ्याकडे, थांब, थांब, थांब. चावत नाही ना. आई शपथ बघूच नाही आम्हाला. ह्याला आपण पाण्यात सोडूया, ह्याला मोठं होऊ दे आणि मग खाऊया आपण. नंतर तुला येईल ना बोल, मी वाटत झालं मला का म्हणून. काय तुला नंतर भेटेल काय तो त्याचे बरं. 2 आंगडे तुटले. कसे काय 2 अंग सुटले. हे बघ, हो याला सोडूया पाण्यात आपण. असं हा आपण असं इथे 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 खाली वाळू सोड. आपण असं पाप नाही करायचं. पाप नाही करत आम्ही. मोठं असं तर साल्या मोठं असं घरी तर नेऊन ठीक. खाल्ला असतास. ना मी किरवे नाही खात. मग काय खातो. मला ते समुद्रातले किंवा मी पण नाही खात. समुद्रातलं आपल्या गावातलं वेगळं आहे, हे वेगळं आहे. हे समुद्रातलं आहे. गाईस, टायटॅनिकची शिप. ती वाळू काढायची शिप आहे ना. ओमकारला आंगडे मारला म्हणून ओमकारने त्याला सोडला ना. बघा कुठे ए बाबा, गणपत 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 कुठे चाललास. हे पकड त्याला, पकड. हा बघा guys. लपाची बी घालते बघा. ए मित्रा, तू आहेस भित्रा. तुझ्या आंगडी मारलं त्यांनी. मित्रा तुला सोडतोय. अरे हा चावला तर काय करायचं सांग. अरे छोटा आहे रे तो, कसा चावल. जा तू मित्रा. इथं वाळूच सोड, म्हणजे तो निघून जाईल. तर गाईज आता आम्ही आलो दुसऱ्या लोकेशनला आणि हे लोकेशन बघता तुम्ही बघा. सेम आरेवारे आहे. हा वेळासमधला आरेवारे आहे, तो रत्नागिरीतला आरेवारे आहे, पण सेम आरेवारे हा बघा. अरे वरे नाही, वारे अरे आहे. हो. कोण आहे तिकडे. असं येतो गाडी लावला वारे वाटतं लोकेशन. सेम आरेवारे ना. वारे अरे वारे वाटतं. वारे 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 लाटा पाहिजेच का इकडनं. ह्याला माहिती आहे, रोशनला माहिती अरे होडी बघ. तर गाईज आता आम्ही आलो दुसरं लोकेशन बघायला. नुसतं आल्यापासून आम्ही लोकेशनच बघतोय. फक्त 1-2 शूट केले आहेत, त्यानंतर आता परत लोकेशन बघतोय. तर ॲडिशनल शूटसाठी आम्हाला फक्त लोकेशन म्हणजे एक लोकेशन बघितलं आम्ही लाईट हाऊसमधला, तो सगळा तुम्हाला दाखवला तो. आता दुसरं लोकेशन पूर्ण गावातली वाईब येते. वाव असलं भारी वाटतंय. आता इथून जायचं आम्हाला नदीवरती. नदी कुठे आहे काय माहीत नाही आम्हाला. सो ते दाखवणार, आम्ही चालणार, बस एवढंच चालू आहे. गाईज आता ज्या लोकेशनला आहे ते लोकेशन होतं बघा. पाणी पूर्ण निवळ आहे आय थिंक. इथलं खातं तळातलं दिसतंय. पोहायला किती मजा आली इथे.
भारी वाटेल ना ते मासे पण दिसतात त्याच्यात. माशा तेव्हा ती एक काम कर तिथपर्यंत जा चालत जाऊ तिथनं. तिथं फक्त मला पोहता येतं. इथं तुझं ढोपऱ्यापर्यंत आलं असेल तिथं डायरेक्ट जाय बोलशील. हो एवढा खड्डा आहे लय बेकार खड्डा आहे. काढलेली आहे माती. बघायला एकदा पाहिजे. मी पोहत आलेलो असं तिथपर्यंत ठीक आहे. तुम्ही इथंच पोहत होतात का ती व्हिडिओ आहे ती? हा हा भारी वाटतं पण इथलं. इथे चालत गेलो म्हणजे असं गेलो 12 महिने पाणी असतं याच्यात. आणि खाली डायरेक्ट. तर काय आता रात्रीचे वाजलेत 11 आणि आम्ही शूट वगैरे करून 8 वाजता समथिंग आलो इथे. आणि आता जेवण वगैरे आता झोपतोय आम्ही. डायरेक्ट उद्या सकाळी भेटणार. उद्या तिसरा दिवस आहे. 2 दिवस असेच उलटून गेलेत. 2 दिवसात आम्ही पहिल्या दिवशी एक लुक केला शूट. त्याच्यानंतर सेम ड्रेसिंगमध्ये परत आज शूट केला. एक इव्हनिंगला एक शूट केलं आहे. असे 2 दिवस गेले आमचे. आता उद्या तिसरा लास्ट दिवस आहे. उद्या ट्रॅडिशनल लुक असणार आहे आणि उद्या इव्हनिंगला वेस्टर्न लुक. आणि इव्हिनिंगला शूट करून सनसेट घेऊन येतो डायरेक्ट परत रिटर्न बॅक टू होम. तर चला गाईज उद्या सकाळी भेटू. बाय. गुड मॉर्निंग गाईज. आज दिवस तिसरा आणि सकाळचे वाजले आता 7:30 आणि आता शूटला सगळे रेडी होऊन झालं आहे. ओंकार आतमध्ये गेलं आहे. जीवन तिकडे गेलं आहे. बाकी सगळे पार्टी अजून रेडी होत आहेत. कपल वगैरे रेडी होत आहेत. तोपर्यंत जरा ब्लॉगचा इंटरव्ह्यू घेतो म्हणून द ब्लॉग कॉलेजला येते. आणि आज आमची ही रूम होती. आज गेले 2 दिवस ही रूम होती. 3 दिवस तिकडे एक रूम आहे. इथे एक बेड आहे. इथे एक बेड आहे आणि ते पसरा बघा. सो आता जाऊ. सकाळी आम्हाला जायचं होतं 6 वाजता. दाखवतो आकरून काय बघतोस. सकाळी जायचं होतं 6 वाजता शूटला. पण आता वाजलेत बरोबर 7:45. लेट झाले आम्हाला. तुझ्यामुळे लेट झालं. माझे नाही लेट झाले. कोणामुळे लेट झाले. आता उठतोस तू. आता उठलंच ब्रश करतोय. माझ्यामुळे झालं. मग आता कसं बोललास. पण काल मी लवकर उठवतोय तुम्हाला. तर उशीर झाला आहे. जायचं होतं 6 वाजता आणि इथं वाजले 7:45. तरी जाऊ. कालच्याच लोकेशनला जाणार आहे आम्ही. काल दुपारी गेलो होतो. आज सकाळी जातोय. तर चला काहीच डायरेक्ट भेटू तिकडे त्या लोकेशनला. काय करा. तर काहीच मागाशी बघितल्याप्रमाणे मला वाटलं नव्हतं की वेळाच गावामध्ये पण आपले सबस्क्रायबर असतील, फॅन लोक असतील. तर शाळेतली पोरं होती. जाताना त्यांची काहीतरी ट्रिप गेली होती कुठेतरी. ते जाताना रोडने आमच्या समोरून गेले. जाताना त्यांनी बघितलं मला. पण शाळेमध्ये गेले लवकर बॅग घेतली. त्यांची शाळा सुटली आणि लगेच मला भेटायला आले. का तर मी जर तिथून गेलो तर त्यांना भेटणार नाही. मग धावत वगैरे आले. तर छान वाटलं बघून की इथे पण आपल्याला ओळखणारी माणसं वगैरे आहेत, पोरं वगैरे आहेत. तर आपली फॅमिली खूप मोठी झाली आता. आम्हाला वाटलं नव्हतं की चिपळूणच्या बाहेर पण आम्हाला लोक ओळखतील. आता तसे खूप फॅन फॉलोइंग आपले वाढले. तर असंच प्रेम राहू दे सर्वांचं आमच्यावरती. चांगलं वाटतं बघून. तुम्ही येऊन बोलता की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो. छोटी छोटी पोरं पण आपले फॅन आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे मोबाईल नसतो अशी पोरं पण आपले फॅन आहेत म्हटल्यावरती काय पाहिजे अजून. बस असंच प्रेम करत राहा आमच्यावरती. आम्हाला मोटिवेशन भेटतं. थँक्यू. तर गाईज फायनली आम्ही डेस्टिनेशनवरती आलो आहे. आणि काल आम्ही तिकडे वरती होतो. कुठे तो लोकेशन कालचं. काल तिकडे होतो. आज इकडे आहे. दिवस बदलतात शेड. आता सगळ्यांची तयारी चालली आहे. ही आपली परडी आहे सरस्वती देवीची. सेम देवीसारखं लोक येतं. आणि हा इकडे आहे आपला वेळास गाव. आणि इकडून पलीकडे गेलात की डायरेक्ट केळशी, दापोली केळशी इकडे ह्या साईडला. तर नवीन ब्रिज बनतोय. तो ब्रिज जर झाला तर कोस्टल रोड. गाडी इकडे पार्क केले. जिंबल दे हा व्हिडिओ मध्ये जाणार आहे. जिंबल लोक बोलतील आज झुंबर बोलतोय. गाईज आमचं नाईटचं शूट करून झालं. एक कन्सेप्ट होती आमची. आता कन्सेप्टचं पॅकअप करताना हे बघा घेणार. हे बघा तो पुढचा ड्रम पाहिजे ना. पाचचा सिनेमॅटिक वाला काय आला. आता हेच दुखणार तो दुखणार नाही आपल्याला. का अजित जास्त म्हणून लोन नाही ना. नाही अरे पोती घेऊन चला. यायची गरजच नाहीये. आपली गाडी तिकडे आहे. आणि इकडून 3, 2, 1 गो. अरे उलटा थांबायचा. चलो भागो 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 भागो. तर हॅलो गाईज आम्ही आता 3 दिवस इथं वेळासला होतो. आणि आपले दिरपकर होमस्टे या दादाच्या ओळखीचे आहेत. तर खूप छान रूम होते. जेवण पण वगैरे छान होतं एकदम. आणि 3 दिवस आम्ही इथे राहिलो होतो. असं आम्हाला वाटलं नाही की आम्ही इथे पाहुणे वगैरे आहोत. आम्हाला एकदम घरच्यासारखं वागवलं वगैरे. तर छान वाटलं एकदम सर्वांना वगैरे. नक्की या इथे. होय. नक्की तुम्हाला पण आवडेल. आणि वेळासला कधी आलात तर ह्या दिरपकर होमस्टेला नक्की विजिट करा. एक नंबर क्वालिटी आहे आणि जेवण पण मस्त आहे. तर हे त्यांचं हे आहे आणि पॅम्पलेट आहे त्यांचं सगळं हे. आणि इथं राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय. आणि हे इथे कुठे नंबर नाही यांचं अवतरीवरती. हां तर यांचं नाव आणि नंबर इथं समोर आहे.
जर कोणाला काही असेल अडचण तर यांना कॉन्टॅक्ट करा. चला थँक्यू. चला